आज मी अंजनगावमधील अशा मंदिरात गेलतो का तिथे गेल्यावर मला असं वाटत आहे की आपण कमी जास्त पंढरपूरमध्ये आलो. पण हे मंदिर कोणतं आहे चला मी व्हिडिओत पुढे सांगतोच, तोपर्यंत घ्या तुम्ही मला फॉलो करून. तर मंडळी आता तर काही आपल्याला अंजनगावमध्ये करमत नाही जाय, तरी पण मी तिसऱ्या दिवशी आलोच ना अंजनगावमध्ये. पण या 2 दिवसाआधी मी अंजनगावले एकाच कपड्यावर होतो, सांगू नका कोणाले, मी फक्त तुम्हाला सांगितलं तेही तुम्ही आपले माणसा म्हणून. पण मी अंजनगावले 2-3 दिवस कायच्यासाठी गेलो होतो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच तुम्ही कमेंट न करता मला पर्सनल मेसेज करा, मी सांगून देईल. और अंजनगाव में तीसरी दिन आते ही दिन की सुरुवात हो गई एक गड्डे के साथ. कारण भाऊ आप्पाच्या घराजवळ चालू होतं नवीन मकानाचं बांधकाम सुरू, तिथं चालू होतं नळाच्या पाण्याची पाईपलाईन बसवणं. आणि मी पाहून राहिलो याची मजा आहे, पण आपलं मन लागते का याच्या सोबत. चला म्हटलं अंजनगाव फिराले, मग चाबील लावली गाडी, निघालो हायवे रोडनं. पहिले तर हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले, तिथून विठ्ठल मंदिरात आलो. मंदिराच्या परिसरात पाय ठेवतो तर काय एकदम प्रसन्नता वाटली. तुम्हाला मी सांगतो या मंदिरात मला असं वाटत आहे की आपण पंढरपूरमध्येच उभा आहे, कारण मला एकाच मंदिरात सर्व देवी देवताचे दर्शन घडले ना, अजून काय पाहिजे राव मग. अंजनगावकर तुम्ही आल्यात का कधी या मंदिरात? कमेंट करून नक्की सांगा. म्हणून बस मग आजसाठी एवढं.